बघा कशी परागीकरण करते. या फुलामध्ये जास्त मकरंद आहेत. हे बघा मित्रांनो ह्या. आणि हे तसं बघितलं तर शेतामधलं तण आहे, पण यांच्या बाबतीत खूपच महत्त्वपूर्ण आहे. यांचं अन्न आहे. हे काय आता नांगरणी करणार आणि खराब होणार आहे. यांचं काय फळ काही येणार नाही. ते बघा कशी बसेल तिथे आता ती. कशी बसलीन परागीकरण त्याचे मकरंद जमा करते ते. अप्रतिम यार, खरंच तिलाच दिसते ते. जे लोक मधमाशा पालन करतात त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. एक नंबर त्यांच्यासाठी उपयुक्त अशी वनस्पती आहे, कारण की याच्यापासून त्यांना मधमाशांना अन्न खूप मोठ्या प्रमाणात मिळते या वनस्पतीपासून. बघा हे पण केव्हाचे बसलेत, कसे मकरंद शोधून शोधून काढते. गेली. बघा याला पण सुद्धा बराच वेळ झाला फुलामधून ही मकरंद एवढ्या जास्त कुठल्या फुलावर बसत नाही ह्या मधमाशा.